नमस्कार, मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचे सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मी प्राचीन मंदिरं, शिवकालीन इतिहास याचबरोबर एक प्राचीन जो इतिहास आहे ज्यामध्येच 11 मारुतीचं दर्शन आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्यापैकीच 11 मारुतींपैकीच एक मारुती आहे तो म्हणजे 32 शिराळामध्ये वीर मारुती म्हणतात. प्रचंड महात्मा असलेलं आणि जागरूक देवस्थान जे आहे ते 32 शिराळामधील वीर मारुतीचं. त्याचे पुजारी इथं देशपांडे साहेब आहेत, ते आपल्या इथं थोडक्यात माहिती सांगतील. नमस्कार मॅम. नमस्कार. थोडक्यात या वीर मारुतीचं इतिहास सांगा, नेमकं याचं महात्मा काय आहे? नमस्कार. पहिल्यांदा सर्वांना माझ्याकडून जय श्रीराम. 32 शिराळामध्ये हे जे मारुती मंदिर स्थापन केलेलं आहे, या ठिकाणी आपण सनावळी बघतो आहे. शके 1576 सन 1655 साली श्री समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी मूर्ती आणि मंदिराची स्थापना केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतभर भ्रमण करत असताना समर्थ रामदास स्वामी या 32 शिराळ्यामध्ये आले आणि त्यावेळेला आमचे पूर्वज महादजी साबाजी देशपांडे हे त्यांचे शिष्य होते आणि त्यांच्या आग्रहास्तव रामदास स्वामींनी या ठिकाणी मारुतीची स्थापना केलेली आहे. हे 11 मारुती जे स्थापन केलेले आहेत ते ठराविक विशिष्ट कालावधीमध्ये स्थापन केलेले आहेत. त्यामुळे हे उदयास वेगळ्या पद्धतीने याची महती प्रस्थापित झालेली आहे. ही मारुतीची मूर्ती जी आहे ती दगडामध्ये कोरलेली नाही. ही मूर्ती आहे ती चुना, शाडू, गाईचं शेण, गोमूत्र यात मिश्रणानं स्वतः स्वामींनी हातानं बनवलेली मूर्ती आहे. याला आपण वर्षातून 2-3 वेळा शेंदूर लेपन करत असतो जवसाच्या तेलातून. रोजची पूजा ही पाण्यानं स्नान असते मूर्तीला. त्यानंतर मूर्ती स्थापन केल्यानंतर ही मूर्ती आहे ती उत्तराभिमुख आहे. तर त्याच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे 2 छोटे झरोके आहेत. या झरोक्यातून पूर्वेला उगवताना सूर्याची किरण तसेच मावळताना पश्चिमेकडून सूर्याची किरण तसेच दोन्ही झरोक्यातून वारा आणि वायू या पवनपुत्राच्या शेजारी कायमस्वरूपी खेळत असतो. तसेच मूर्तीच्या चेहऱ्यावरती प्रकाश हा कायमस्वरूपी आपल्याला दिसून येतो. ही मूर्ती स्थापन केल्यानंतर मूर्तीच्या अंगावरती जे दागिने आहेत किंवा घंटा आहेत त्या अगदी रेखीवपणे कोरलेल्या आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे भीमरूपी स्तोत्र आहे मारुती स्तोत्र, त्यामध्ये ज्याप्रमाणे वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीने या मूर्तीची आपल्याला ठेवण दिसून येते. मूर्ती स्थापन केल्यानंतर त्यानंतर मूर्तीच्या पुढचा जो सभा मंडप दगडी आहे पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा या मंडपाला सपोर्ट नाही. हे काम त्यानंतर पुढे चालू राहिलं. मोगलांच्या काळामध्ये हिंदू मंदिरांवर आक्रमण होत राहिली, मंदिरं पाडण्यात आली. पुन्हा एकदा मंदिर स्थापन हिंदू धर्माचे पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी, हिंदू धर्माला पुन्हा एकदा जे युवक आहेत त्यांना बलोपासना करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी या ठिकाणी मारुतीची स्थापना करण्यासाठी श्री समर्थ रामदास स्वामींनी पुढाकार घेतला. 32 शिराळ्याचे आणखीन वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी जिवंत नागाची पूजा दर नागपंचमीला दरवर्षी होत असते. श्री गोरक्षनाथांचं वास्तव्य या 32 शिराळामध्ये होतं. या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावरती गोरक्षनाथांचा मठ आहे. गोरक्षनाथांनी त्यावेळेला जिवंत नागाची पूजनाची सुरुवात या 32 शिराळामध्ये केली. दर नागपंचमीला जिवंत नागाची पूजा 32 शिराळामध्ये होते. तसंच छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न या 32 शिराळामध्ये झालेला आहे. असे वैशिष्ट्य आहे आमच्या 32 शिराळ्याचं. या मारुतीची स्थापना केल्यानंतर या ठिकाणी हसबनीस कुटुंबे आहे त्यांच्याकडे समर्थ रामदास स्वामींनी रामपंचायतन मूर्ती दिल्या आहेत. पितळेच्या छोट्या मूर्ती आहेत. तसेच समर्थ रामदास स्वामींची झोळी कुबडी आजही या ठिकाणी पाहायला मिळते. हे हसबनीस कुटुंबियांच्याकडे ती रामपंचायतन मूर्ती आहे. तर रामनवमीला रामाचा जन्मोत्सव जन्मकाळ या ठिकाणी त्यांच्या जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी होत असतो. तसंच हनुमान जयंतीला देशपांडे कुटुंबीय जे आहे आम्ही त्या ठिकाणी जन्मकाळ हनुमान जयंतीला हनुमान जन्मोत्सव आम्ही करत असतो. सकाळी कीर्तन झाल्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम असतो. अशी हे आमचे 32 शिराळ्याचं वैशिष्ट्य आहे. या मारुती मंदिराची ही माहिती आहे. धन्यवाद. नमस्कार, तुम्ही बहुत माहिती दिलात. आता आपण प्रत्यक्षात बघूया वीर मारुती. 11 मारुतींपैकी एक मारुती याचं आपण दर्शन घेऊया. चला.